हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. ब्लॉगचं असं की आज मी प्रॉन्स बनवणार आहे. आमच्या शनिवारी बाजार भरतो आणि फ्रेश सी फूड मिळत असतं, तर त्यामुळे आज मी 2 वेगवेगळ्या प्रकारचं प्रॉन्स बनवणार आहे. तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. आज शनिवारच्या बाजारात प्रॉन्स आले होते, फ्रेश होते म्हणून नवीने आणले, पण गर्दी असल्यामुळे त्यांनी काही साफ करून दिले नाही. तर आता घरी मला साफ करावं लागणार आहे. त्यानिमित्तानं तुम्हालाही कळेल की प्रॉन्स साफ कसे करतात. तर सगळ्यात आधी आपण प्रॉन्स साफ करून घेऊ. सगळ्यात आधी याचे शेल कसे काढायचे ते बघू. इथून फ्रंट साईडने त्याला कट करायचं. त्यानंतर हे शेल्स असे काढून घ्यायचे. त्यानंतर हा मधला भाग निघतो, याला इथे सेंटरला आपल्याला हलकंसं कट मारायचं आहे. हे कट केल्यानंतर याच्यामध्ये अशी एक ब्लॅक कलरची लाईन्स असते, ती घाण असते त्याच्यातली, ती काढून घ्यायची. सगळे प्रॉन्स अशा प्रकारे साफ करून मी धुवून घेते. आमच्याकडे फक्त शनिवारी सी फूड चांगलं मिळतं. इतर दिवशी काही गॅरंटी नसते सी फूडची चांगलं असेल नसेल. पण अवीचं एक ओळखीचं आहे ते शॉप, तर त्यांच्याकडे जर सी फूड अवेलेबल असेल तर मग ते लगेच आम्हाला कॉन्टॅक्ट करतात, म्हणून सी फूड खायला मिळतं चांगलं. पण असं नेहमी नाही, महिन्यातनं 1-2 वेळा तरी मी सी फूड आणत असते, कारण मला खूप आवडतं. स्वरा तर अजिबात हात लावत नाही सी फूडला. तर मग आता हे सगळे प्रॉन्स मी मस्त व्यवस्थित साफ करून घेते आणि मग याचं मी मॅरिनेशन तुम्हाला दाखवते. आणि एक जो प्रकार आहे जे बटर गार्लिक प्रॉन्स, हे मी आज पहिल्यांदाच बनवते, तर मग त्याचाही रिव्ह्यू मी तुम्हाला देईल. असे सगळे शेल्स काढून घेतले आणि त्याची घाणही काढून घेतली आहे. आणि आता हे व्यवस्थित मी वॉश करून घेतले. याला मी आता 2 याच्यात डिवाइड करते, 2 पार्टमध्ये. म्हणजे अर्धे मला फ्राय करायचे आहेत आणि अर्धे मला ते नवीन गार्लिक बटर करून बघायचे आहेत. हे एवढे मी रवा फ्रायसाठी काढले आणि एवढे बटर गार्लिकसाठी. बघू, काहीतरी नवीन ट्राय करू आज म्हणून काढलेत. खाणारी फक्त मी आणि अवीच आहे, स्वराला तर अजिबात आवडत नाही. तर याचं आता मी मॅरिनेशन दाखवते तुम्हाला. ह्याच्यात मी अर्ध लिंबू टाकते. त्यानंतर एवढी हळद, 1 चमचा लाल मिरची, काळा मसाला. सध्या अवीला असं ॲसिडिटीचा त्रास जास्त होतोय म्हणून थोडं तिखट कमीच करते मी. त्यानंतर मिक्सरमध्ये मी थोडंसं अद्रक, लसूण आणि कोथिंबीर वाटून घेतली आहे. धना पावडर टाकली नाही आहे मी, कारण फ्रेश कोथिंबीरच घेतली आहे. आणि सी फूडमध्ये ना कधीही मीठ कमीच टाकायचं. सुरुवातीला माझ्याकडनंही खूप खारट होऊन जायचं. आता मी सध्या मीठ खूपच सांभाळूनच वापरते. आता सगळं छान मिक्स करून मी अर्धा तास मॅरिनेट होऊ देईल. छान मिक्स झालंय. हे आहे डीप फ्रायचं मॅरिनेशन. याला कोटिंग येईल रव्याची आणि तांदळाच्या पिठाची. बेसिक जसं आपण फिश बनवतो तसंच, पण छान लागतं चवीला. आता हे बटर गार्लिकचं याचं मॅरिनेशन मी करते. आता याचं मॅरिनेशन खूप सिम्पल आहे. याच्यात थोडंसं काळी मिरी पावडर टाकायची, ब्लॅक पेपर पावडर, त्याच्यानंतर
तुमच्याकडे चिली फ्लेक्स असेल तर अगदी उत्तम. माझ्याकडे आता चिली फ्लेक्स अवेलेबल नाही म्हणून मी थोडंसं मिरचीच टाकते. त्यानंतर मीठ आणि लिंबू, बस एवढंच याचं मॅरिनेशन असतं. आणि नंतर आपल्याला बटरमध्ये गार्लिक फ्राय करून घ्यायचे असतात. त्याच्यात थोडंसं लिंबू टाकलं आणि थोडं मीठ यात तर अगदी थोडंच टाकायचं, कारण आपलं बटर पण सॉल्टेड असतं. त्यामुळे हे पण एक मॅरिनेशन तयार करून घेतलं. आता हे दोघं आपण मस्त झाकून अर्धा तास याला रेस्ट करू देऊ, म्हणजे छान मॅरिनेट होईल आणि त्याची चवही छान लागेल. स्वराला फार काही फिश आवडत नाही, तिच्यासाठी आज मी हरभरे केले होते. हे हरभरे असे भाजलेले हरभरे तिला खूप आवडतात, तर ती ते खात बसली आहे आणि कार्टून बघतीये. खा ना, सगळं चित्त कार्टून मध्येच आहे. खा, आवडतात. मी तुला घेते व्लॉग मध्ये. हो 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 ठीक आहे. तिचं स्पीकर दाखवायचं आहे, त्याच्यामुळे ती आता तुम्हाला स्पीकर दाखवणार आहे. तिच्या बर्थडेला कोणी दिला होता स्वरा? हा मनवाने दिला होता. काय नाव याचं? नाही, तू ठेवलंय ते एलेक्सा नाव. त्याचं नाव आहे कलरफुल कॅरिओके साऊंड सिस्टीम. आणि त्याच्यावर प्राइस कुठेच दिलेली नाही आहे, पण ऑनलाईन 1400-1500ला मिळतं. आणि असंच कुठल्याही शॉपमधून जर तुम्ही घेतलं तर हे तुम्हाला 450-500 मध्ये मिळून जाईल. दाखव. माईक ऑन पण करून दाखव. नाही, दाखव माझ्याकडे, दाखव ना. हे एक जे बटन आहे ना ते ऑन करायचं आहे, ऑन ऑफचं. आणि हे जे दुसरं आहे ते साऊंड चेंजचं बटन आहे, त्याच्याने साऊंड चेंज होतो. आणि हे व्हॉल्यूम बटन्स आहेत 2. दाखव. हा स्पीकर आहे त्याचा. याला पण हे बघा, हे स्विच ऑन ऑफचं बटन आहे, हे मोड चेंज होतं. त्याच्यानंतर हे व्हॉल्यूम्सचे बटन आहे, हे लाईट्सचं बटन आहे. आणि हे माईक कनेक्टिव्हिटीचं आहे. हे लाईट्सचं बटनने लाईट्स चेंज होतात, रेड असे मल्टी कलर. छान आहे, कोणालाही गिफ्ट देण्यासाठी प्रोडक्ट मस्त आहे. त्याच्यानंतर हे असं चार्जिंग स्लॉट आहे, हेडफोन्स कनेक्ट होतात, USB पण आपण लावू शकतो. छान आहे, याचा आवाज पण चांगला आहे, मोबाईललाही कनेक्ट होतं. हे सर काहीतरी म्हणून दाखव ना, छान गाणं देवाचं छान ते म्हणून दाखव. भोळा शंकरा. नाही नाही. भोळ्या शंकरा आवर तुला बेलाची, आवर तुला बेलाची, बेलाच्या पानाची. हे भोळ्या शंकरा शंकरा, हे भोळ्या शंकरा शंकरा, गळा
इथे मी गार्लिक मस्त चिरून घेतले बारीक बारीक, थोडीशी कोथिंबीर पण घेतली आहे। आता सुरुवात करू आपण बटर गार्लिक प्रॉन्ससाठी। आधी थोडं तेल टाकलं आणि मग त्यात बटर टाकलंय। ते बटर वितळल्यानंतर आपल्याला याच्यात गार्लिक टाकायचं आहे। लसूण टाकून घेतलाय बारीक चिरलेला। आता मस्त मंद आचेवर फ्राय होऊ द्यायचा। फास्ट ठेवलं की तो लसूण जळून जाईल। त्याला मस्त मंद आचेवर होऊ द्यायचा। मस्त खमंग वास सुटलाय लसणाचा, छान होत आहे लसूण पण। लसूण छान फ्राय झालंय। आता त्याच्यात आपण हे मॅरिनेट केलेले प्रॉन्स टाकून देऊ सगळे। मस्त त्याला व्यवस्थित बटर आणि गार्लिक कोट होईल असं मिक्स करायचं। त्यात आता काहीच टाकायची गरज नाही, कारण आपण सगळंच आधी टाकलंय। ब्लॅक पेपर, त्याच्यानंतर मीठ मिरची सगळं आपण टाकलंय। आता थोडंसं झाकून होऊ द्यायचं। 2 मिनिटांनंतर उघडून बघितलंय मी आणि हे पलटवून पण घेतले आणि याच्यात वरून कोथिंबीर ॲड केली आहे। याला परत मी झाकून होऊ दिलं होतं आपण। आता हे 2-3 मिनिटांनंतर मी परत ओपन केलं आहे। प्रॉन्स छान शिजलेत। आता याला फक्त आपल्याला ड्राय होऊ द्यायचं आहे, कोणाला झाकायचं नाही, असंच ओपनच त्याला ड्राय होऊ द्यायचं। आता इथे एका प्लेटमध्ये मी तांदूळाचं पीठ आणि रवा घेतला आहे। त्याच्यात मीठ टाकून घेते थोडंसं। हे आपलं जे डीप फ्राय करायचे प्रॉन्स त्याचं कोटिंग रेडी करते मी। हे इथे गार्लिक प्रॉन्स जे ते मस्त आता ड्राय झाले। लसूण पण छान क्रिस्पी झालेला आहे। अजून 1 मिनिट होऊ देऊ आणि याला आपण बंद करू। ते प्रॉन्स झालेत। आता मी इथं तवा गरम करायला ठेवलाय। तवा तापू देते मी, तोपर्यंत इथे मी आता जे प्रॉन्स आहेत आपण जे मॅरिनेट केले होते त्याला छान याचं कोटिंग करून घेते। थोडेच करते, 2-3 माझ्यासाठी, नंतर अवी आल्यावर त्याला परत गरम गरम मी करून देईल। आज सॅटर्डे असल्यामुळे अवी लेट येतो, कारण जिथे बाजार भरतो ना तिथेच आमचं शॉप आहे। त्याच्यामुळे त्याला उशीर होतो, म्हणून सॅटर्डेला आम्ही सोबत जेवत नाही, कारण त्याला बराच उशीर होतो दुकान आवरायला। त्यानंतर सामान पण पूर्ण मध्ये ठेवावा लागतो, गर्दी असते मार्केटमध्ये, त्यामुळे उशीर होऊन जातो येता येता। पण अशा प्रकारे सगळं छान कोटिंग करून घ्यायचं। तवा तापलाय, आता याच्यात मी तेल टाकते। त्याला थोडं जास्त तेलातच करते मी, कारण शॅलो फ्राय पण केलं तर ते खाली चिपकतात, म्हणून मी थोडं आज डीप फ्रायच करते। तेल तापलंय, आता तापलंय। त्याला 3 ते 4 मिनिटं मस्त एका साईडने होऊ देते आणि मग नंतर परत याला पलटून घेईल आणि मग परत 3 ते 4 मिनिटं होऊ देईल। छान क्रिस्पी होतात हे बघा। डीप फ्राय केल्यामुळे इथे किती इझिली निघत आहे। बऱ्याचदा मी शॅलो फ्राय पण करून बघितले, पण ते चिपकतात तव्याला, आणि डीप फ्राय केले तर ते इझिली पलटतात, म्हणजे त्याचं कोटिंग तसंच राहतं। मस्त मी आता माझी प्लेट रेडी करून घेते।
छान क्रिस्पी झालेत हे प्रॉन्स. हे बघा छान क्रिस्पी झाले. आणि हे बटर गार्लिक दिसायलाच किती छान दिसत आहेत. छान आहे गार्लिक बटर प्रॉन्स. थोडं तिखट केले असते तरी चालले असते, कारण बटरमुळे तिखट पूर्ण जात आहे याचं. पण टेस्ट मस्त आहे. तुम्ही ट्राय करू शकतात घरी. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.